नमस्कार मित्रांनो. आपल्या आयुष्यात आपण अनेकदा कठोर परिश्रम करतो, पण कधी-कधी नशिबाची किंवा दैवी ऊर्जेची साथ थोडी कमी पडते आणि अशा वेळी आपल्याला गरज असते एका अशा उपायाची, जो झटपट काम करेल. तुम्हाला माहिती आहे का, की या विशाल विश्वामध्ये अशी काही जादूची बटणे आहेत, जी दाबून तुम्ही तुमचे आरोग्य, संपत्ती, सुख परत मिळवू शकतात. यालाच म्हणतात स्विचवर्ड्स. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका अशा विशेष शब्दाबद्दल बोलणार आहोत, ज्याला आरोग्याची मास्टर की मानले जाते. तो शब्द म्हणजे अश्विना. सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की स्विचवर्ड्स नक्की काय असतात आणि ते कसे काम करतात. ज्याप्रमाणे आपण घराचा लाईट चालू करण्यासाठी एक स्विच दाबतो, अगदी तसेच हे शब्द आपल्या सुप्त मनासाठी म्हणजेच सबकॉन्शियस माइंडसाठी एक कमांडसारखे काम करतात. शास्त्रज्ञाच्या मते प्रत्येक शब्दाची एक ठराविक फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन असते. जेव्हा आपण या शब्दांचा जप करतो, तेव्हा आपण विश्वाच्या त्या सकारात्मक लहरींशी जोडले जातो आणि आपल्या आयुष्यातील नकारात्मक अडथळे दूर व्हायला सुरुवात होते. आता आपण वळूया आपल्या आजच्या खास विषयाकडे, जो आहे अश्विना स्विचवर्ड. भारतीय शास्त्रानुसार अश्विनी कुमार हे देवांचे वैद्य मानले जातात आणि हा शब्द थेट त्यांच्याच दैवी उपचारांच्या ऊर्जेशी संबंधित आहे. जर तुम्हाला तीव्र शारीरिक वेदना होत असतील, थकवा जाणवत असेल किंवा कोणताही जुनाट आजार असेल, तर अश्विना हा शब्द एखाद्या औषधाप्रमाणे प्रभाव दाखवतो. हा शब्द केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नाही, तर मानसिक शांतीसाठी सुद्धा अत्यंत प्रभावी आहे. जर तुम्हाला भीती वाटत असेल किंवा मनात सतत नकारात्मक विचार येत असतील, तर या शब्दाचा जप केल्याने मनाला खूप शांती मिळते. आता हा शब्द वापरायचा कसा? हे खूप सोपे आहे. तुम्ही शांत ठिकाणी बसून दिवसातून किमान 28 किंवा 108 वेळा अश्विना अश्विना असा जप करू शकतात. दुसरी पद्धत म्हणजे एका कोऱ्या कागदावर निळ्या शाईने हा शब्द लिहून तो कागद तुमच्या जवळ ठेवू शकतात. आणखी एक प्रभावी मार्ग म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या बाटलीकडे पाहून हा शब्द 11 वेळा उच्चारा आणि मग ते पाणी प्या. यामुळे त्या शब्दांची ऊर्जा तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचते. हा प्रयोग तुम्ही पूर्ण विश्वासाने सलग 21 दिवस करून पहा. मित्रांनो, हे विश्व ऊर्जेने बनलेले आहे आणि आपले शब्द त्या ऊर्जेला योग्य दिशा देतात. तुम्हाला हा विषय कसा वाटला आणि तुमचे अनुभव काय आहेत, हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांना आरोग्याच्या तक्रारी आहेत अशा तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.